नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पुरुषप्रधान आपली संस्कृती ही स्त्रियांवर किती जाच आणि अत्याचार करत आहे. तसं पाहिलं तर स्त्रियांना 33% आरक्षण असून देखील पुरुष हे स्त्रियांवर अत्याचारच करत आलेले आहेत पुरातन कालापासून. स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. आज स्त्री ही डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, चंद्रावर जाऊन आलेली आहे, शास्त्रज्ञ आहे, पंतप्रधान आहे, राष्ट्रपती आहे. म्हणजे स्त्रीला कोणतंच काम हे अशक्य नाही आहे. परंतु पुरुषाचा हा जो अभिमान आहे, गर्व आहे, न्यूनगंड आहे की स्त्री ही कमकुवत आहे आणि म्हणून तिच्यावर एक प्रकारचा सुशिक्षित पुरुष असून देखील स्त्रीवर अत्याचार अन्याय करत आहे. त्यातली त्यात गृहिणी स्त्रियांवर तर खूपच अत्याचार होत आहे. कारण एकतर त्या पैसे कमवत नाहीत आणि जॉईंट फॅमिलीमध्ये तर स्त्रियांना थोडाही मान देण्यात येत नाही. घरच्यांची, आईवडिलांची मर्जी, घरातल्या नंदेची मर्जी, भावांचं ऐकणं, ह्या सर्वांपुढे स्वतःच्या पत्नीवर पुरुषच अन्याय करत आहे. सर्वांसमोर अपमान करणे, तिच्या कोणत्याहीच वाक्याला मान न देणे, तिला एक प्रकारचं नगण्य धरलं जातं आणि तिने उठल्यापासून झोपेपर्यंत अख्खा दिवसभर राबायचं आणि हे सर्व करत करत तिच्याच मनामध्ये स्वतःच्या पतीबद्दल शून्य किंमत होते. स्वतःच्या पत्नीला रडवणाऱ्यांनी हे नक्की समजून घ्यावं की जोपर्यंत पत्नी रुसते, भांडते, तक्रार करते, ती हक्क गाजवते तुमच्यावर, तोपर्यंतच ती तुमची असते. परंतु ज्या दिवशी तिला जाणवतं की आपण खूप रडतो, आपल्याला खूप त्रास होतो, आपल्या अश्रूंना पण खरंच काही किंमत नाही आहे पतीच्या नजरेत, तेव्हा मात्र ती आपलं स्वतःचं रडणं थांबवते आणि एक वेगळ्याच जीवनामध्ये जगते, शांत, स्थिर, न हसणं न रडणं. परंतु तुम्हाला असं वाटतं पुरुषांना की सगळं काही व्यवस्थित चाललं आहे, परंतु सगळं काही व्यवस्थित चाललेलं नसतं. कारण तिच्या मनातून पूर्णतः तुमची इज्जत, तुमची व्हॅल्यू ही कमी झालेली असते आणि ती तिचं लाईफ आनंदाने न जगता जीवनाला कसं तरी तुमच्याबरोबर एक प्रकारचं ॲडजस्टमेंट, कॉम्प्रोमाइज करत करत जीवन हे व्यतीत करीत असते.